मुंबई पुण्यासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात धुवाधार पावसानं दाणादाण. रस्ते आणि घरांना पाण्याचा वेढा. दरड कोसळल्यामुळे अनेक मार्ग ठप्प, तर मुंबई आणि कोकणासाठी पुढचे 48 तास धोक्याचे. नाशिकसाठी उद्याचा दिवस रेड अलर्टचा. नाशिकपासून त्र्यंबकेश्वर पर्यंत ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज. 10 वर्षातला सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता. शाळा, कॉलेजेस, त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगीचं मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय. धुवाधार पावसानं मुंबई आणि पुण्याची वाट अडवली. मिसिंग लिंकवरती दरड कोसळून वाहतूक ठप्प, तर नवा आणि जुना एक्सप्रेस वे संथ गतीनं सुरू. दरड कोसळल्यामुळे रेल्वे मार्गही अडला. पुण्यातल्या तुफान पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरल्यानं वारकऱ्यांची वाट बिकट. देहू आणि आळंदीला न जाता थेट पुण्यातनं वारीत सहभागी होण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. वारकरी मात्र जाण्यावर ठाम. अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणी ट्रस्टचे अध्यक्ष चंपत राय यांचा राजीनामा मंजूर. दान चोरी प्रकरणानंतरच्या ट्रस्टच्या पहिल्याच बैठकीत निर्णय.